कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टिटवाळा मांडा परिसरातील बेकायदा चाळींचा मुद्दा आज विधिमंडळात गाजला। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या प्रकरणी संबंधित अप्रभाग अधिकाऱ्याला जबाबदार धरून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। दरेकर यांनी सभागृहात सांगितलंय की टिटवाळा मांडा परिसरात पालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता 1000हून अधिक बेकायदा चाळी उभारण्यात आल्यात। बल्यानी, बनेली, वडवली, मोहने, उंभारणी, मांडा आणि वासुंद्रे रस्ता परिसरात ही बांधकामे उभी राहिल्याचा आरोप करण्यात आलाय। या बेकायदा चाळी भूमाफियांकडून सरकारी वन, गुरचरण आणि आरक्षित जमिनींवर उभारल्या जात असून समाज माध्यमांवर खोट्या जाहिराती देत घर खरेदीदारांची फसवणूक केली जात असल्याचाही आरोप दरेकर यांनी केलाय। एका खोलीसाठी तब्बल 6 लाख रुपये आकारले जात असल्याचंही त्यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिलंय। या परिसरात रस्ते, गटारे, जलनिस्सारण आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा नसतानाही बेकायदा बांधकामांना संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी विधिमंडळात करण्यात आली आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, कल्याण डोंबिवली।